नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। संत गाडगेबाबा कर्मभूमी स्मारक समिती क्षेत्र ऋणमोचन जिल्हा अमरावती द्वारा आयोजित संत गाडगेबाबा कर्मभूमी वार्षिक महोत्सव ऋणमोचन येथे अतिशय उत्साहात साजरा। गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा ऋणमोचन या गावी अमरावती जिल्ह्यातील संत गाडगेबाबा यात्रा महोत्सव हप्त्याचे 5 रविवार यात्रा महोत्सव चालतो। श्री संत गाडगेबाबा 10 सूत्री कार्यक्रम राबविण्यासाठी विश्वस्त मंडळ स्मारक समिती गाडगेबाबा ऋणमोचन सतत राबवत असते। 4थ्या रविवारी गाडगेबाबा यांच्या यात्रा महोत्सव निमित्त सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज, आमदार रवी राणा, बालाजी शिंदे, विविध मान्यवरांचे मार्गदर्शन सत्काराचे आयोजन दरवर्षी केले जाते। या महोत्सवाला सत्यपाल महाराज हे निःशुल्क सेवा देत असतात। या प्रसंगी बालाजी शिंदे अध्यक्ष, देवराव सोनटक्के सचिव, सुभाष शिंदे, राजेश मुके, कमल पालकर, गोपी अण्णा चाकर, प्रमोद चांदूरकर, श्रीकृष्ण उंबरकर, उषा चुकेकर, बाळासाहेब मोकळकर, प्रशांत चहाकर, मदन गाजले, संजय सुरडकर, उल्हास मोकळकर, अमोल डंबेलकर, श्याम डंबेलकर, पुरुषोत्तम डंबेलकर, मुकेश डायलकर, आतिश चहाकर, अजाबराव अमृतकर, कृष्णदास चांदूरकर, अरविंद तायडे, कैलास खडसान, संदीप रोहणकार, महादेव पाटील, मूर्तिजापूरसह हजारोंच्या संख्येने भक्तगण उपस्थित होते। पातूर तालुका प्रतिनिधी राजेश अवचार, युग बदल न्यूज मराठी। गाडगेबाबा कर्मभूमी स्मारक समिती क्षेत्र ऋणमोचन जिल्हा अमरावती ही एक राष्ट्रीय संस्था धार्मिक ट्रस्ट म्हणून आम्ही या ठिकाणी समाजाच्या वतीने उभी केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि देशभरामध्ये कितीतरी सामाजिक आणि राष्ट्रीय स्वरूपाचं काम करणारे जे महान सत्पुरुष होऊन गेले, त्या सर्व महापुरुषांचे असणारे राष्ट्रीय स्मारकं या राज्यामध्ये आणि देशामध्ये झालेली आहेत। ज्या पद्धतीनं सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंचं स्मारक त्या ठिकाणी उभं टाकलं। वाटेगाव या ठिकाणी लोकशाही राणाभाऊ साठेंचं स्मारक उभं टाकलं। सुवंडीमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक उभं टाकलं। त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये श्री संत गाडगेबाबांचं राष्ट्रीय स्मारक पाहून ही आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांची एकत्रित भूमिका होती, भावना होती। आणि साधारण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण राज्यभर गाडगेबाबांचं काम आहे, परंतु संत गाडगेबाबांच्या सामाजिक कार्याची खरी सुरुवात ही साधारण 1905च्या सुमारामध्ये या ऋणमोचन क्षेत्रापासून झाली। हा जो मुदगलेश्वरातून पलीकडे जाणारा जो रस्ता आहे तो संपूर्ण घाट गाडगेबाबांनी 1905 सालामध्ये बांधला। आणि या घाट बांधण्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश असा होता की हे मुदगलेश्वराचं तसं खूप पुरातन मंदिर आहे। या मंदिराला लहान मुलं, म्हातारी माणसं ही त्या नदीतून पाणी घेऊन वर येताना ही सगळी काळी माती आणि मग पाय घसरायची, मुलं म्हातारी माणसं घसरून पडायची आणि मग त्या ठिकाणी या सगळ्या लोकांची सोय व्हावी म्हणून गाडगेबाबांनी त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या हातानं हा घाट बांधला आणि तिथून मग त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली। आज महाराष्ट्रामध्ये अत्यंत गरीब माणसं म्हणजे भायखळा जे हॉस्पिटल कंपाऊंडच्या बाजूला एवढी मोठी गाडगेबाबा धर्मशाळा आज 1000-1500 कोटीची प्रॉपर्टी असेल। या सगळ्या महाराष्ट्रामध्ये नागरवाडीची असणारी आश्रमशाळा असो, त्यामुळे राज्यामध्ये आदिवासी समाजातल्या मुलामुलींना शिकण्यासाठी म्हणजे असंख्य आश्रमशाळा, निवासी शाळा गाडगेबाबांनी सुरू केल्या। अनेक ठिकाणी जे आपण पंगू लोक आहेत त्यांच्यासाठी अन्नछत्र सुरू केली। त्याच्यानंतर ज्या भाकड गायी आहेत ज्यांना कोणी सांभाळत नाही अशांच्यासाठी त्यांनी गोरक्षण सुरू केलं। जसं पहिलं गोरक्षण मूर्तिजापुरामध्ये गाडगेबाबांनी सुरू केलं। हे प्रचंड मोठं काम जे एखाद्या म्हणजे एक छोटंसं शासकीय व्यवस्था जरी कामाला लागली तरी ते काम उभं टाकणार नाही। एवढं मोठं काम गाडगेबाबांनी एका अल्पशा असणाऱ्या आपल्या आयुष्यामध्ये काळामध्ये उभं केलं। नमस्कार, जय गाडगेबाबा। मी महादेव पाटील, मूर्तिजापूर तालुका खानला गाव।
मोडी विका पण शाळा शिका असा मान संदेश देणारे संत गाडगे बाबा आणि या संत गाडगे बाबाच्या कर्मभूमीमध्ये आज हा जनसमुदाय त्याप्रमाणे इथे उलटला. संत गाडगे बाबा म्हणतात, बाप हो, जेव्हाचा आपला ताट मोडा पण आपल्या मुलांना शाळा शिकवा. ज्या महापुरुषांनी महान संदेश दिला तोच तर संदेश संत गाडगे बाबांनी सतत आपल्या आयुष्यभरमध्ये या सर्व जनतेत दिला. आणि संत गाडगे बाबाचा एकुलता एक मुलगा जेव्हा समाजाची सेवा करता करता जेव्हा बाबाचं कीर्तन सुरू होतं तेव्हा संत गाडगे बाबाला निरोप आला, बाबा तुमचा मुलगा मेला, तुमचा मुलगा मरण पावला. पण संत गाडगे बाबा त्यांना उद्देशून म्हणतात, अरे बाबा तो मेला तर मेला, असे मरतील कोटाकोटी, पण काय लढू एकट्यासाठी. त्या महान संताला विनम्र अभिवादन करतो या सर्वांच्या वतीनं. जय गाडगे बाबा. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.